आता या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय ती म्हणजे वंचितकडून पुण्यातून वसंत मोरे यांना आता उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या आधी सुद्धा आपण प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य ऐकलेलं होतं। 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असं त्यांनी सांगितलं होतं आणि अखेर आता या भेटीगाठीनंतर चित्र स्पष्ट झालंय, कारण वंचितने पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये भेट झालेली होती आणि त्यानंतर आता जर आपण अपडेट बघितली तर वंचितने पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। तर आपण बघतोय वंचितकडून पुण्यातून वसंत मोरे हे आता उमेदवार असणार आहेत। तर वसंत मोरे यांनी मनसेला सोड चिठ्ठी दिली, मनसेला जय महाराष्ट्र केला आणि त्यानंतर त्यांची नेमकी पुढे भूमिका काय असणार हे बघणं महत्त्वाचं होतं, कारण अनेक पक्षप्रमुखांची त्यांनी भेट घेतलेली होती। मात्र आता जर आपण बघितलं तर वंचितकडून ते पुण्यातून उमेदवार असणार आहेत। वंचितकडून पुण्यातून वसंत मोरे यांना आता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, आपण बघतोय या ठिकाणी वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी अखेर देण्यात आलेली आहे, सविस्तर माहिती। गिरीश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? आपण बघतोय वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, सविस्तर माहिती या संदर्भात। नक्कीच या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी आहे ते जाहीर करण्यात आलेले आहे। वसंत मोरे याआधी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना भेटले होते आणि त्यानंतर काही 3-4 दिवसांपूर्वी त्यांनी राजगृहात प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर एकंदरीत प्रकाश आंबेडकर असतील, वसंत मोरे असतील, त्यांनी सूचक संकेत आहेत ते दिलेले होते आणि आज अखेर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुरलीधर मोहोळ असतील भाजपकडून, तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर वंचितकडून वसंत तात्या मोरे असणार आहे। त्यामुळे तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत एक मोठी रंगतदार अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। वंचित बहुजन आघाडीने आज 3री उमेदवारी यादी आहे ती जाहीर केलेली आहे, त्यामध्ये वसंत मोरे यांनाही वंचितने उमेदवारी दिली आहे। निश्चितच धन्यवाद गिरीश दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय आता पुण्यात तिरंगी लढत बघायला मिळणार आहे, कारण मुरलीधर मोहोळ हे भाजपचे उमेदवार आहेत आणि धंगेकर आणि वसंत मोरे हे 3 उमेदवार आता पुण्यातले ठरलेले आहेत। स्वतः वसंत मोरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। वसंतजी, सुरुवातीला खरं तर तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। मात्र काय वाटतं, कसं आव्हान आपल्यासमोर असणार आहे पुण्यात? आव्हान म्हणजे पुण्यातल्या महत्त्वाच्या सगळ्या समस्या, पुण्याची वाहतूक, पुण्याचं पाणी, पुण्यामधल्या जेवढ्या सगळ्या समस्या आहेत, आरोग्याची असेल, आता ते पुण्यामध्ये ड्रग्स सापडतात एवढ्या मोठ्या प्रमाणात, सुरक्षेचा विषय असेल, हे सगळे महत्वाच्या समस्या आहेत। त्याच माझ्या पुढची खरी आव्हान आहे। मात्र आपण वंचितकडून उमेदवार आहात, त्यामुळे आता महाविकास आघाडीला झटका बसू शकतो अशी देखील चर्चा सध्या रंगलेली आहे। या संदर्भात आपल्याला नेमकं काय वाटतंय? माझा कोणाला झटका बसणार नाही, पण मी खासदार होईल। बरं, परंतु पुण्यामध्ये आता तिरंगी लढत बघायला मिळणार आहे, या संदर्भात आपल्याला नेमकं काय म्हणायचंय? पहिल्या दिवसापासूनच सांगतोय मी की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी पुण्याची निवडणूक एकेरी होऊ शकणार नाही। बरं, सगळ्यात मोठं आव्हान माझंच असेल। परंतु आपण इथे बघितलं तर धंगेकर आणि तुमचे चांगले रिलेशन आहे, ते तुमचे मित्र आहेत, तर त्यांच्यासोबतच तुमची लढत होणार आहे। या संदर्भात नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू नसतो। जे समोर येईल त्याला आव्हान स्वीकारायचं असतं, पुढे जायचं असतं। बरं, धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। तर आपण बघतोय वसंत मोरे स्वतः आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले होते। वंचितकडून पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी आता देण्यात आलेली आहे आणि आपण पाहतोय याआधी प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे यांची आता भेट झालेली होती आणि अखेर आता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे।